चायनाची काय हिस्ट्री कन्स्ट्रक्शनला घेऊन? सर जसं मी तुम्हाला सांगितलं, चायना हे 1980च्या काळापासूनच म्हणजे तेव्हापासूनच चायना कुठेतरी स्वतःला वर्ल्ड पॉवर घोषित करण्यासाठी तडफड करत होतं. ठीक आहे, त्यांना चांगलं माहिती होतं जोपर्यंत देश स्ट्रॉंग होत नाही तोपर्यंत आपण बाहेर म्हणजे काय 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 हिशोबाने जाणार आहे आपण. बरोबर. त्यामुळे स्वतःला त्यांनी इंटरनल मार्केट त्यांनी स्ट्रॉंग करायचा प्रयत्न केला. म्हणजे 80 किंवा 90च्या आसपास त्यांनी तुम्हाला जसं सांगितलं मी, त्यांच्या बजेटचा 30% म्हणजे इन्व्हेस्टमेंट त्यांनी कन्स्ट्रक्शनमध्ये टाकले. बरं. म्हणजे आताही पूर्ण देशामध्ये सगळ्यात मोठं रेल्वेचं किंवा फास्ट ट्रेन म्हणजे बुलेट ट्रेनचं बुलेट जाळं ट्रेनचं जाळं. हे चायनाकडे आहे सगळ्यात जास्त. म्हणजे टेक्नॉलॉजी त्यांची जी आहे एवढी स्ट्रॉंग पुढे गेलेली आहे. आता प्री कास्टेड होम किंवा प्री मॉड्युलर्स होम तुम्हाला मी सांगितलं तसं, त्यांनी सर कोरोनाच्या काळामध्ये 2019मध्ये 6 लाख स्क्वेअर फीटचं हॉस्पिटल त्यांनी फक्त 10 दिवसात बांधलेलं आहे. 6 लाख स्क्वेअर फीटचं हॉस्पिटल 10 दिवसात. 10 दिवसात बांधलेलं आहे.